स्टेट इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल ची आज पहिली बैठक झाली. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने एन चंद्रशेखरन यांच्या जे टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल सुरू केली आहे. या काउन्सिलमध्ये वेगवेगळ्या सेक्टरचे लोक आहेत, डायव्हर्स बॅकग्राऊंडचे लोक आहेत, बिझनेस, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, अकॅडेमिया, टेक्नॉलॉजी अशा सगळ्या बॅकग्राऊंडचे लोक या संपूर्ण काउन्सिलमध्ये आहेत. आणि या काउन्सिलची पहिली बैठक आज झाली आणि बेसिक काउन्सिलचा फोकस हा महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वेगानं कसं नेता येईल, महाराष्ट्रात जॉब्स कसे क्रिएट करता येतील आणि महाराष्ट्रातली ग्रोथ जी आहे ती अधिक इन्क्लुझिव्ह कशी करता येईल, जेणेकरून जी काही एक विभागीय असमतोल, एक रिजनल डिस्पॅरिटी आहे ती आपल्याला कशी दूर करता येईल, अशा विविध मुद्द्यांच्या आधारावर ही ग्रोथ अचीव करण्याच्या संदर्भात आजची ही बैठक होती. या बैठकीमध्ये सुरुवातीला एक महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर चंद्रासाहेबांनी देखील एक गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी जो काही सगळा रिसर्च केला त्या रिसर्चच्या आधारावर एक प्रेझेंटेशन केलं. त्याच्यामध्ये आत्ताची स्थिती काय आहे आणि ती स्थिती आपल्याला ॲक्सिलरेट करायची असेल तर साधारणपणे काय केलं गेलं पाहिजे या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्यानंतर एक ओपन फोरम झाला की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आपले सजेशन्स दिले आणि एक फार ॲग्रेसिव्ह अशा प्रकारची पण चांगली अशी टाईमलाईन देखील या संदर्भातली काउन्सिल चेअरमननी या ठिकाणी ठरवलेली आहे. तर मला असं वाटतं की आजची जी काही बैठक झाली आहे ती महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर अत्यंत वेगानं पुढे नेईल हा मला विश्वास आहे. आजची जी बैठक झाली त्या बैठकीचा सगळा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आणि एकूणच पुढे जाण्याची वाटचाल आपली काय आहे या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की हे प्रेस ब्रीफिंग आहे, ही पत्रकार परिषद नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रश्नोत्तर होणार नाही. कुठलाही राजकीय प्रश्न या पत्रकार परिषदेत किंवा प्रेस ब्रीफिंगमध्ये घेतला जाणार नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी. आणि मी माननीय चंद्राजींना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या डेलिब्रेशनच्या संदर्भात आणि द टाईमलाईन विच यू हॅव सेट त्या संदर्भात देखील आपण सर्वांना ब्रीफ करावं. बाद में करेंगे भैया. Good evening to all of you. First, let me start by complimenting the Honorable Chief Minister and Deputy Chief Minister for setting up this Economics Advisory Council, and it is a great privilege and honor for me to chair this council. And also, I want to thank the CM for constituting a composition of people with diverse background, enormous experience, who can contribute to developing a blueprint and work for the economic growth of the state of Maharashtra. India is already the 5th largest economy and is the fastest growing economy. Clearly, under the leadership and vision of Honorable Prime Minister Shri Narendra Modi, there is a lot of confidence and aspiration across the country. And I believe that India is well positioned not only to achieve the highest growth among large nations globally,
for many years to come. And India's vision of becoming a $5 trillion economy will happen when the constituent states have such an aspirational target, and Maharashtra being the largest state in terms of the state GDP in excess of $450 billion, must definitely grow at a very accelerated pace. The state has great opportunities and has everything that is needed in order to be able to accelerate the momentum. We had lots of deliberations today, very engaging, and all members are extremely excited and very proud to be part of this council. It's a great honor for all of us to contribute with ideas, unique opportunities, not only in terms of economic development, but also in terms of a well-rounded 360-degree development, quality of life. How do we improve the per capita income across the state, not only growth in certain segments? How do we contribute to the agriculture sector, manufacturing sector, and the new trends, whether it is AI, machine learning, or supply chain, semiconductors, electronics, and green energy, many areas. So we look forward to working closely and partnering with the state under the leadership of the Honorable Chief Minister and Deputy Chief Minister. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की त्यांनी देखील या ठिकाणी संबोधित करावं. आज महाराष्ट्राच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी महाराष्ट्राच्या विकासासाठी आर्थिक सल्लागार परिषद त्याची पहिली बैठक झाली आणि या परिषदेचे अध्यक्ष टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरनजी हे आर्थिक परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये विविध सेक्टरमध्ये ज्यांचं उल्लेखनीय काम आहे असे 18 सदस्य आणि आपले 3 अधिकारी असे 21 सदस्य ते आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने ही परिषद राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे. आपल्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं जे विजन आहे 2027 पर्यंत $5 ट्रिलियन ते अचीव करायचं असेल तर नक्की महाराष्ट्राचा एक त्याच्यामध्ये मोठा सहभाग असायला पाहिजे 1 ट्रिलियनचा. आणि मग त्या दृष्टीने सगळ्या सेक्टरमध्ये काम केल्यानंतर महाराष्ट्राची भूमिका त्यामध्ये निर्णायक ठरेल आणि त्याचमुळे ही आर्थिक सल्लागार परिषद फार महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. आणि म्हणूनच आज खूप चर्चा झाली त्याच्यावर. विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या निर्देशकांचं मापदंड जे आहे ते निश्चित करण्यासाठी किंबहुना या सर्व सदस्यांनी आपापले सुझाव दिले, आपले ओपिनियन, आपल्या सूचना त्या ठिकाणी मांडल्या. कारण त्यांचा जो काही अनुभव आहे तो अनुभव त्यांनी त्या बैठकीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच जे काही या आर्थिक सल्लागार परिषदेचं जे विजन आहे गेल्या आपण स्थापन केल्यानंतर अध्यक्ष चेअरमन साहेबांनी त्याच्यामध्ये त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये खूप काही ज्या डेव्हलपमेंटच्या बाबी आहेत त्या मांडलेल्या आहेत. आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील एक प्रेझेंटेशन सादर केलं शासनाच्या वतीने. त्याच्यामध्ये देखील आपण काय काय केलं पाहिजे आणि एक समतोल या राज्याच्या सगळ्या जिल्ह्याचा तालुक्यांचा सर्वांगीण विकास करताना एक समतोल साधण्याची आवश्यकता आहे, समतोल साधला पाहिजे.
अशा सगळ्याच बाबींवर खूप चर्चा त्यामध्ये झाली. यामध्ये कृषी, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, उद्योग आहे, पर्यटन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे मोठ्या प्रमाणावर, आणि या सगळ्या क्षेत्रावर विशेष लक्ष आपण केंद्रित करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे नक्कीच आपली जी काही एक $1 ट्रिलियन आपली जे उद्देश आहे आपला, तो आपण सफल करू शकतो. या आर्थिक विकासाबरोबरच शेती आणि शेतकरी आणि त्याच्या सर्वसामान्य माणूस त्याच्या राहणीमानामध्ये देखील बदल झाला पाहिजे. त्याचं राहणीमान उंचावलं पाहिजे, त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे, आणि सामान्य माणूसच हा या विकासाचा केंद्रबिंदू मानून आपण पुढची वाटचाल आपण करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या सेक्टरमध्ये, म्हणजे विशेषतः शेती क्षेत्रामध्ये देखील उत्पादन वाढ असेल, आधुनिक पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असेल, वित्त पुरवठा असेल, या सगळ्याच बाबी ज्या आहेत यामध्ये चर्चा झालेली आहे. आणि या आपल्या राज्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, ह्यूज पोटेन्शियल आहे. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे, जमीन आहे, आपल्या इथलं सगळं वातावरण चांगलं आहे, आणि या सगळ्याच गोष्टीचा फायदा आपल्या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकतो. आणि त्याला योग्य असं मार्गदर्शन आपल्याला आवश्यक असतं. आणि म्हणून महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये फार महत्त्वाची चर्चा झालेली आहे. या राज्यातल्या जिल्ह्याची क्षमता जी आहे ती क्षमता वाढ झाली पाहिजे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्न वाढवणं, कौशल्य विकास, या सगळ्याच बाबींवर चर्चा झाली. त्यामुळे आजची बैठक आमची बहुत ही फ्रूटफुल हुई है, और आपको मैं धन्यवाद देना चाहता हूँ एज ए CM, और सरकार की ओर से आप सभी लोगों ने इस मीटिंग के लिए समय निकाला है. और जैसे हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने पिछले 7-8 सालों में जो हमारी देश की अर्थव्यवस्था को इतनी ऊंचाई पर ले रखा है, इसलिए तो याचमुळे आपल्याला G20चं अध्यक्षपद मिळालं. आणि म्हणून महाराष्ट्र देखील मागे राहू नये, पुढे चालला पाहिजे. म्हणून आजची बैठक महत्त्वाची झाली. पुढे आणखी चांगलं त्यातून घडेल, मोठ्या प्रमाणावर या राज्याचा सर्वांगीण विकास होईल. आणि म्हणून आजची ही बैठक आमची झालेली आहे. पुढे आणखी चांगल्या गोष्टी घडत राहतील. तुम्हाला पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. या कौन्सिल शिफारसी ज्या आहेत त्याचं बजेटमध्ये कितपत आता ते सगळं होईल ना. तुम्हाला आता आम्ही प्रेस नोट काढूनच दिली असते फक्त. आपण सीएम सा डीसीएम सा एक बार हिंदी में ब्रीफ कर दो. महाराष्ट्र सरकार ने जो स्टेट इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल कॉन्स्टिट्यूट की, आज उसकी पहली बैठक थी. इस काउंसिल के अध्यक्ष के रूप में टाटा सन्स के जो चेयरमैन है एन चंद्रशेखरन जी, इनको नामित किया गया. और उनके साथ अलग अलग क्षेत्रों से लोगों को इस काउंसिल पर नामित किया गया. और बहुत ही एक सार्थक चर्चा इस काउंसिल की मीटिंग में हुई, जिसमें पहले महाराष्ट्र सरकार की ओर से एक प्रेजेंटेशन मैंने किया. बाद में एन चंद्रा जी ने, उन्होंने पिछले समय से जो रिसर्च किया है, उस रिसर्च के आधार पर हम लोग कहाँ हैं और कहाँ जा सकते हैं, इसका एक छोटा रोड मैप हमारे सामने रखा. उसके ऊपर जो सारे मेंबर्स थे, डेलीगेट्स थे, उनका भी एक राय ली गई. उन्होंने भी अपनी सारी कल्पनाएं वहाँ पर रखी, कौन से एडवांटेजेस हमको है, हम क्या कर सकते हैं. और अंत में हमारे माननीय मुख्यमंत्री जी ने ये सारी जितनी कल्पनाएं आई थी, इन सभी को मद्देनज़र रखते हुए इस बैठक का समापन किया. विशेष रूप से इस बैठक में जिन चीज़ों के ऊपर चर्चा हुई, हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी भारत को $5 ट्रिलियन इकोनॉमी बनाना चाहते हैं, और
उसको बनाने के लिए महाराष्ट्र जैसे राज्य को 1 ट्रिलियन इकोनॉमी तक जाना पड़ेगा और उसी के मद्देनज़र हमारा मार्ग क्या होगा, हमारा रोड मैप क्या होगा, इसके ऊपर चर्चा हुई। हम महाराष्ट्र में नए रोजगार कैसे तैयार कर सकते हैं, हम जो महाराष्ट्र में पर कैपिटा इनकम की गैप्स है, ज्योग्राफिकल गैप्स है, हम लोग देखते हैं कि जहाँ पर प्रीडोमिनेंटली खेती किसानी होती है वहाँ का पर कैपिटा इनकम या वहाँ का जीडीपी कम है, उसको हम कैसे बढ़ाएं, वैल्यू एडेड एग्रीकल्चर ये हम कैसे कर पाए, इसके ऊपर चर्चा हुई। जो हमारी कौशल विकास की योजनाएं है उसमें जो स्किल की डेफिशिएंसी है, कौशल की जो डेफिशिएंसी है उसको दूर करने के लिए क्या किया जा सकता है, इसका विचार हुआ। आर्थिक समावेशन का भी विचार हुआ कि किस प्रकार से हम लोग ग्रो तो करेंगे, जीडीपी ग्रोथ बढ़ेगी, हम लोग $1 ट्रिलियन इकोनॉमी तक पहुंचेंगे, लेकिन उसको पहुंचते हुए हम उसको किस प्रकार से फाइनेंशियल इंक्लूजन के आधार पर और सभी लोगों का समावेश करते हुए हम उसको कैसे कर पाए, उसको सस्टेनेबल कैसे कर पाए, इसके ऊपर भी विचार हुआ। और लोगों को इम्प्रूव्ड हेल्थ केयर कैसे दी जा सकती है, ये सारी चीज़ों के ऊपर आज एक बहुत सार्थक चर्चा हुई है। सारे सजेशंस जो है उसको नोट किया गया है। अभी इस पर एक पेपर तैयार होगा, फिर एक बैठक उसके ऊपर होगी और एक 2-3 बैठकों के बाद इसका एक कंप्लीट रोड मैप एक कंसल्टेशन के माध्यम से तैयार किया जाएगा। ये रोड मैप हमारे सामने काउंसिल प्रेजेंट करेगी और उसके बाद उसका इम्प्लीमेंटेशन करने की स्ट्रेटेजी भी काउंसिल तय करेगी, जिस स्ट्रेटेजी के आधार पर राज्य सरकार आगे बढ़ेगा। तो मुझे ऐसा लगता है कि चूंकि प्रश्न आया था, वैसे प्रश्न लेना नहीं है तो इसको बजट तक सीमित मत रखिए। एक ये लॉन्ग टर्म स्ट्रेटेजी है, अगले 4-5 सालों की स्ट्रेटेजी है जिसको हम लोग तैयार कर रहे हैं और इसका रिजल्ट भी आने के लिए कुछ समय हमको देना पड़ेगा, क्योंकि पहले प्लान बनेगा और उस प्लान के मुताबिक फिर जो इम्प्लीमेंटेशन की स्ट्रेटेजी बनेगी उस स्ट्रेटेजी को लेकर हम लोग आगे बढ़ेंगे। बहुत बहुत धन्यवाद। नहीं, सभी सेक्टर पे मैंने बताया ना अभी कि भी सभी सेक्टर को ध्यान में रखते हुए ये जो आर्थिक सलाहकार परिषद है वो अपने अपने सुझाव देगी और निश्चित रूप से जैसे अभी कहा है कि हम कहा है हमें क्या करना है और सरकार के साथ साथ वो आगे सहयोग करेगी सरकार को। और आखिरी उद्देश्य क्या है, राज्य को आगे बढ़ाना, राज्य का सर्वांगीण विकास करना, बड़े पैमाने पे इंडस्ट्री आनी चाहिए, डेवलपमेंट होना चाहिए, सभी सेक्टर का विकास होना चाहिए, लोगों को रोजगार मिले, यही उद्देश्य है। सर, पहिलीच बैठक होती, किती सदस्य उपस्थित होते आणि आगामी काळामध्ये कशा प्रकारे बैठका होतील, अर्थसंकल्पापूर्वी आणि अर्थसंकल्पानंतर? नाही, याच्यावर आता आपल्याला सांगितलं आता परत 2 महिन्यांनी एक बैठक होईल आणि त्यामध्ये पूर्ण रोडमॅप तयार होईल आणि लॉंग टर्म आपलं हे सगळं काम आहे। त्यामुळे आज सगळे होते 21 पैकी 19 होते आज। 19 सदस्य होते, सगळे होते। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।